लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जातात। नेत्यांची भूतकाळातील वक्तव्य शोधून ती संदर्भाशिवाय प्रचारात वापरली जातात। असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्ये घडलाय। 21 एप्रिलला पंतप्रधान मोदींची राजस्थानमधील बांसवाडा येथे सभा होती। यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी असंच काहीसं विधान केलंय। ते नक्की काय म्हणालेत पाहूयात। गोल ले लेंगे, सबको वितरित कर देंगे। और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे। और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। पंतप्रधान मोदींचं हे वक्तव्य 21 एप्रिलचं। त्यानंतर 22 एप्रिलला उत्तर प्रदेशमधील अलीगड येथील भाषणात देखील पंतप्रधान मोदींनी संपत्तीच्या पुनर्वितरणाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसची ही सोच माओवादी असल्याचं म्हटलंय। पंतप्रधान मोदींच्या 2 दिवसातील या 2 वक्तव्यांनंतर देशभरातील सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे। पण पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणालेत आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांना असं बोलण्याची गरज का वाटली आणि त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ज्या वक्तव्याचा संदर्भ दिलाय ते वक्तव्य काय होतं पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। राजस्थानमधील आपल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन किंवा संपत्तीच्या पुनर्वितरणाबाबत असलेल्या मुद्द्यावर भाष्य केलंय। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य समजून घेण्याआधी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संपत्तीच्या पुनर्वितरणाबाबत नक्की काय म्हटलंय ते समजून घेऊयात। आता याबाबत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नक्की काय म्हटलंय तर काँग्रेस सत्तेत आल्यास पक्ष आर्थिक असमानता रोखण्यासाठी धोरणांमध्ये योग्य तो बदल करून संपत्ती आणि उत्पन्नाची वाढती असमानता दूर करेल। भारताच्या लोकसंख्येच्या जवळपास 70% एससी, एसटी, ओबीसी समाज आहे, पण त्यांचं उच्च दर्जाचे व्यवसाय, सेवा क्षेत्र आणि बिझनेसमध्ये प्रमाण कमी असण्यावर देखील काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाश टाकतो। आता ही दरी किती आहे हे तपासण्यासाठी समाजातील नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर समजून घेण्यासाठी काँग्रेसनं सामाजिक आणि आर्थिक जनगणना करण्याचं वचन दिलंय। अल्पसंख्याक समाजाबद्दल बोलताना काँग्रेसनं अल्पसंख्याकांचं आर्थिक सक्षमीकरण हे देशाला स्वतःची पूर्ण क्षमता ओळखण्यासाठी गरजेचं असल्याचं म्हटलंय। आता काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठं संपत्तीचं पुनर्वितरण किंवा वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन असा उल्लेख नाहीये। मात्र या गोष्टीला पूरक असं विधान राहुल गांधींनी 6 एप्रिलला तेलंगणात एका सभेत संबोधित करताना केलं होतं। यावेळी बोलताना राहुल गांधी नक्की काय म्हणाले होते तेही पाहूयात। देश का एक्सरे कर देंगे, दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। भारत देश ఒక ఎక్స్రే తీసి ఏది నిజమో అది బయటపడాలని మేము కోరుకుంటున్నాము। पिछड़े वर्ग को, दलितों को, आदिवासियों को, गरीब जनरल कास्ट के लोगों को, माइनॉरिटीज को पता लग जाएगा कि इस देश में उनकी भागीदारी कितनी है। బీసీలకి, ఎస్సీలకి, ఎస్టీలకి, మైనారిటీలకి దేశంలో వాళ్ళ భాగస్వామ్యం ఎంత ఉందని చెప్పి దాంతో స్పష్టంగా అవుతుందని చెప్పి మనం इसके बाद हम फाइनेंशियल और इंस्टीट्यूशनल सर्वे करेंगे। అదే విధంగా ఆర్థికపరమైన వ్యవస్థాపకమైన सर्वे కూడా చేయించబోతున్నాము। ये पता लगाएंगे हिंदू किसके हाथों में है, कौन से वर्ग के हाथ में है। ఈ విధంగా భారతదేశం యొక్క ధనం ఏ వర్గం దగ్గర ఉంది, ఎక్కడుందో మేము తెలుసుకుంటాము। और इस ऐतिहासिक कदम के बाद हम क्रांतिकारी काम शुरू करेंगे। ఈ చారిత్రాత్మక అడుగు వేసిన తర్వాత కొన్ని విప్లవాత్మక మార్పులు తీసుకురాబోతున్నాము। जो आपका हक बनता है वो हम आपके लिए आपको देने का काम करेंगे। మీ హక్కు అయితే ఉందో మీ హక్కు ప్రకారం మీకు ఇవ్వబోతున్నానని చెప్పి నేను మనవి చేస్తున్నాను। चाहे वो मीडिया हो, ब्यूरोक्रेसी हो, हिंदुस्तान की सब संस्थाएं हो, वहां हम आपकी जगह बनाकर आपको हिस्सेदारी देंगे। आता काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे आणि राहुल गांधी यांच्या तेलंगणातील सभेतील भाषणातील काही मुद्दे घेऊन मोदींनी काँग्रेस देशभरात आर्थिक सर्वेक्षण केल्यानंतर संपत्तीचं पुनर्वितरण करेल असं वक्तव्य केलंय। यापूर्वी सरकार सत्तेवर असताना त्यांनी देशाच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचं म्हटलं होतं। याचा अर्थ ते तुमची संपत्ती गोळा करतील आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना किंवा घुसखोरांना वाटून देतील। तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही घुसखोरांना देणार का हे तुम्हाला मान्य आहे का असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी राजस्थानमधील सभेत केलंय।
पण खरंच मनमोहन सिंग यांनी असं काही वक्तव्य केलं होतं का? पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ज्या वक्तव्याचा उल्लेख केलाय ते वक्तव्य 2006 सालचं आहे. 9 डिसेंबर 2006ला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्रीय विकास परिषदच्या 52व्या बैठकीत हे वक्तव्य केलं होतं. या बैठकीत 11वी पंचवार्षिक योजना आणि विकास या विषयावर ते भाष्य करत होते. पंतप्रधान मनमोहन सिंग तेव्हा नक्की काय म्हणाले होते? We need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on our resources. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बोलण्याचा अर्थ असा होतो की आमची जबाबदारी स्पष्ट आहे. कृषी, सिंचन, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पायाभूत सुविधा या सगळ्या क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक, SC, ST, OBC, अल्पसंख्याक, महिला आणि मुलांच्या विकासासाठी वेगळे कार्यक्रम, SC आणि ST संबंधित योजनांचे पुनरुज्जीवन, अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिम अल्पसंख्याकांना विकासाच्या प्रवाहात समानतेचा वाटा मिळावा यासाठी आम्हाला नाविन्यपूर्ण योजना तयार कराव्या लागतील. त्यांचा आपल्या संसाधनावर पहिला हक्क असला पाहिजे असं वक्तव्य पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं होतं. आता या विधानामध्ये स्पष्ट दिसतंय की मनमोहन सिंग यांनी मुस्लिम अल्पसंख्याक यांच्या सोबतच SC, ST, OBC, महिला आणि मुलांच्या विकासाचा देखील उल्लेख केला होता. मात्र मनमोहन सिंग यांनी विशेषतः मुस्लिम समाज या शब्दावर भर दिल्यामुळं पंतप्रधान मोदींनी राजकीय सोयीसाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणातील फक्त याच भागाचा वापर केल्याचं दिसून येत आहे. आता मोदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या वक्तव्यावर पहिल्यांदा टीका केलेली नाहीये. 2006ला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी बोलताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की आज जे पंतप्रधान बोललेत, भारतातील जेवढी संपत्ती आहे त्यावर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. मला वाटतं देशाच्या एवढ्या मोठ्या नेत्याला या प्रकारची भाषा शोभत नाही. देशाच्या संपत्तीवर सर्व नागरिकांचा समान अधिकार आहे. गरीब, अशिक्षित, जंगलात राहणारा, दुखी, आदिवासी, दलित या सर्वांचा देशाच्या संपत्तीवर समान अधिकार आहे असं वक्तव्य तेव्हा मोदींनी केलं होतं. पण आता प्रश्न पडतो तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ताच असं का बोलले असावेत? आता पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या वेळी असं का बोलतायत हे जाणून घेण्याआधी मोदींनी हे वक्तव्य कुठं केलंय ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. मोदींनी हे विधान केलंय राजस्थानमधील बांसवाडा येथे. बांसवाडा लोकसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून इथं 75% आदिवासी तर 15% मुस्लिम समाज आहे. इथं वर्षानुवर्ष आदिवासी आणि मुस्लिम सोबत राहतात. भाजपनं इथून महेंद्र मालवीय यांना मैदानात उतरवलंय, तर महेंद्र मालवीय यांच्या विरोधात भारत आदिवासी पक्षाचे राजकुमार रोत मैदानात आहेत. भारतीय आदिवासी पक्षाला काँग्रेसनं जाहीर पाठिंबा दिलाय. मागील वेळी भाजपनं 3 लाख मतांनी जिंकलेली ही सीट यावेळी टफ फाईटमध्ये असल्याचं बोललं जात आहे. तसंच राहुल गांधींनी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक लोकांना संपत्तीचं समान वितरण या जाहीर केलेल्या योजना इथल्या आदिवासी लोकांना आकर्षित करून घेत आहेत असं इथले स्थानिक पत्रकार सांगतायत. त्यामुळे इथल्या आदिवासी आणि मुस्लिम मतात ध्रुवीकरण करण्यासाठी नरेंद्र मोदींनी वरील वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे. आदिवासी लोक आपल्या जल, जंगल, जमीनबाबत संवेदनशील असतात. जर त्यांच्या संपत्तीवर कोणी हक्क सांगत असेल तर ते त्या विरोधात लढतात असा इतिहास आहे. त्यामुळे संपत्ती वाटण्याचा मुद्दा काढून बांसवाडा जागेवर जास्तीत जास्त ध्रुवीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं वक्तव्य करण्याचं दुसरं कारण म्हणजे हिंदू मुस्लिम मतात विभागणी करणं. जिथं जिथं काँग्रेस आणि भाजप अशी दुरंगी लढत असते तिथं ध्रुवीकरणाचा खेळ करून भाजप निवडणूक जिंकते असं बोललं जातं. या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार एक गठ्ठा काँग्रेसला मतदान करतील अशी शक्यता वर्तवली जाते. मुस्लिम मतदार काँग्रेसला एक गठ्ठा मदत करतील हे म्हणण्याचं कारण म्हणजे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांची ओसरलेली हवा. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राचं उदाहरण देता येईल. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिम मतांची विभागणी MIMनं केली होती. यावेळी MIM पक्ष महाराष्ट्रात फारसा सक्रिय दिसत नाहीये. अशावेळी मुस्लिम मतदार एक गठ्ठा काँग्रेसकडे वळू शकतात. याआधी मुस्लिम मतदार एक गठ्ठा काँग्रेसकडे वळण्याचं चित्र तेलंगणा आणि कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत दिसलं होतं. त्यामुळे हिंदू मतांची विभागणी आणि त्यात मुस्लिम मतं एक गठ्ठा काँग्रेसला पडली तर या गोष्टीचा तोटा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो. हिंदू मतांची ही विभागणी टाळण्यासाठी मग मुस्लिम समाजाला लक्ष्य करून नरेंद्र मोदी हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन करू इच्छितात असं बोललं जात आहे. 2023मध्ये कन्हैयालाल या टेलरची भर दिवसा कट्टरपंथी मुस्लिमांकडून हत्या करण्यात आली होती. त्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या भाषणात केला होता. त्यामुळे भाजप आणि पंतप्रधान मोदी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करणारे मुद्दे प्रचारात वारंवार आणतात असं दिसून आलंय. त्यामुळे राजस्थानमधील सभेतील वक्तव्य देखील याच मेसेजिंगचा एक भाग होतं असं बोललं जात आहे.
खरं तर धार्मिक ध्रुवीकरणाचा हा मुद्दा आता जुना झालाय. प्रत्येक निवडणुकीत 30 स्टेप चालत नाही याची भाजपला पूर्ण कल्पना आहे. याच गोष्टीवर भाजपनं अनेक राज्यात आणि 2014 आणि 2019 मध्ये देशात देखील सत्ता मिळवलेली आहे. खरा मुद्दा आहे तो संपत्तीच्या पुनर्वितरणाचा. संपत्तीचं पुनर्वितरण ही खरी कम्युनिस्ट संकल्पना आहे. उद्योगपती, मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय किंवा ज्यांनी कष्टानं काही गोष्टी कमवल्यात अशा सगळ्यांकडून पैसे काढून घ्यायचे आणि ते सर्वांमध्ये वितरित करायचे अशी ही संकल्पना. कम्युनिस्ट राजवटींमध्ये अशा प्रकारे संपत्तीचं पुनर्वितरण करण्यात आलेलं आहे. भाजपनं राहुल गांधी यांच्या भाषणाला यशस्वीपणे या गोष्टीशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. लोक धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्याखाली जेवढे एकत्र येणार नाहीत तेवढे ते आपल्याकडून सरकार काहीतरी काढून घेऊ शकतो या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात. याची कल्पना भाजपला असल्यामुळं त्यांनी या संकल्पनेला देशातील महिलांच्या मंगळसूत्राशी देखील जोडलंय. काँग्रेसवाल्यांचा तुमच्या सोन्यावर, तुमच्या मंगळसूत्रावर डोळा आहे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी अलीगड येथील सभेत केलंय. त्यामुळे आधी धार्मिक ध्रुवीकरण आणि आता त्याला संपत्तीचं पुनर्वितरण या मुद्द्याची जोड देऊन भाजपनं लोकसभा निवडणुकीचा प्रचार, विकास आणि इतर मुद्द्यांपासून दूर नेण्यात यश मिळवलंय. त्यामुळे काँग्रेसला आता इतर गोष्टींवर प्रचार करण्यापेक्षा या दोन्ही गोष्टींवर आपली भूमिका स्पष्ट करण्यात वेळ खर्च करावा लागणार आहे. तुमच्या या विषयाबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.